नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी गणित विषयातील प्रकरण दुसरे संख्यावरील क्रिया हा घटक आपण अभ्यासणार आहोत. आता सर्वांना माहितच आहे, जर एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल म्हणजेच काय बाकी शून्य उरत असेल तर भाज्याला काय म्हणायचे? विभाज्य. आणि भाजकाला म्हणायचे विभाजक. आता आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या सुरुवातीला अभ्यासणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण विभाज्यतेच्या कसोट्या. या विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत दोनची कसोटी. काय पाहणार आहोत आपण? दोनची कसोटी. बघा, सर्वांना माहितीच आहे. पाचवीला आपण शिकलेलोच आहोत, हो की नाही? तर बघा, ज्या संख्येच्या दोनची कसोटी आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी म्हणजेच शेवटी बघा, एकक स्थान तर सर्वांना माहितीच आहे. 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो. निश्चेष भाग जातो म्हणजे काय? भागाकार केल्यानंतर बाकी काय राहते? शून्य राहते. आता बघा, इथे उदाहरण दिलेलं आहे. बघा, शेवटी काय आहे? 8 आहे, 0 आहे, 4 आहे. एकक स्थानी म्हणजे सर्वांना समजलं असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हा अंक असतो त्याला म्हटलं जातं, त्या संख्येला दोन्ही निश्चेष भाग जातो. समजले सर्वांना? ओके. नंतर आपण पाहणार आहोत तीनची कसोटी. बघा, तीनची कसोटी काय आहे? कोणतंही एक उदाहरण घेतल्यानंतर त्या संख्येची बेरीज केल्यानंतर तर ती बेरीज केल्यानंतर त्या संख्येला जर 3 ने भाग जात असेल, आता 2 अंकी असेल तर आपण सहसा सहसा म्हणू शकतो ते पटकन होते. पण जर खूप मोठा अंक असेल तर आता आपण इथे उदाहरण घेतले 9357. मग काय करायचंय? ह्या सर्व संख्यांची काय करायची आहे? आपल्याला बेरीज करायची आहे. काय करायची आहे? बेरीज. काय करायचे आहे? बेरीज. मग इथे बघा, 9 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 ह्या सर्व अंकांची बेरीज करायची. किती आली आहे बेरीज? 24. मग 3च्या पाढ्या 24 म्हणजे 24 ला 3 ने भाग जातो का? हो, जातो. 3 8 24. म्हणजेच ही संख्या 9360, ही संख्या ह्या संख्येला 3 ने भाग जातो. समजलं सर्वांना? खूप मोठी 4 अंकी 5 अंकी 6 अंकी जरी आल्यानंतर त्यांची बेरीज केल्यानंतर जर त्या संख्येला 3 ने भाग जात असेल तर त्याला म्हटलं जातं तीनची, म्हणजे त्या संख्येला 3 ने निश्चेष भाग जातो. समजलं सर्वांना? 3ची कसोटी. आता 4ची कसोटी काय आहे? बघा, 4ची कसोटी आहे जेव्हा एखाद्या संख्येच्या शेवटच्या 2, म्हणजे आता आपण संख्या घेतली आहे बघा 5400 अंदाजे घेतली. हे संख्या 54,348. ह्या संख्येच्या शेवटच्या 2 म्हणजेच काय? एकक आणि दशक. एकक आणि दशकच्या स्थानच्या अंकाला जर 4 ने भाग जात असेल, मग बघा, तुम्हाला असं तोंडी नसेल तर असा भागाकार करून बघा. 4 ने भाग जातो का? 4 एके 4, 4 दुने 8. ओके. आणि बाकी शून्य. म्हणजेच कळालंच, म्हणजे या संख्येला काय होतं? 4 ने पूर्ण भाग जातो. फक्त पाहताना काय बघायचंय? एकक आणि दशक स्थानचा अंक. जर त्या संख्येला 4 ने भाग गेला नाही तर त्या संख्येला म्हणजे 4ची कसोटी अवलंबून होत नाही. ओके. नंतर पाहणार आहोत 5ची कसोटी. अगदी सोपी आहे 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतात त्या संख्येला 5 ने निश्चेष भाग जातो. मग आता कोणतीही संख्या घेतल्यानंतर कितीही मोठी घेतली त्याच्या एकक स्थानी काय बघायचं आहे? 5 आणि 0 आहे का? एकक स्थानी 0, एकक स्थानी 5, तर ह्या संख्येला काय होतो? 5 ने निश्चेष भाग जातो. नंतर आहे बघा आपली 6ची कसोटी. 6ची कसोटी काय आहे? कोणत्याही संख्येला जर 2 व 3 ने निश्चेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने देखील निश्चेष भाग जातो. मग एखादी संख्या घेतली तर काय करायचं? आता आपण एखादी संख्या घेऊया. आता इथे उदाहरण दिलेच आहे 7,84,230. मग इथे 2ची कसोटी लावायची. सर्वांना माहिती 2ची कसोटी काय आहे? 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. कशाने जातो? 2 ने. आणि तिसरं काय आहे? दुसरं 3ची कसोटी काय आहे? तर या सर्वांची बेरीज करायची. मग करा बेरीज. 7 आणि 8 15, 15 4 19, 19 2 21, 21 आणि 3 24. म्हणजे याची बेरीज काय येते? 24. मग 24 ला 3 ने भाग जातो. म्हणजे ह्या संख्येला जर 2 नेही भाग जात असेल आणि 3 नेही भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जातो. समजलं सर्वांना? उदाहरण अजून एक घेऊयात आपण.
5,54,629 अंदाजे घेतलेले आहे. आता बघा ह्या संख्येच्या एकक स्थानी काय आहे, 0, 2, 4, 6, 8 आहेत का, नाही, म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाते. मग 2 ने भाग जात नाही तर दोन्ही 2 ने पण गेला पाहिजे आणि 3 ने पण गेला पाहिजे. इथे 2 ने भाग जात नाही तर ह्याला संख्येला 6 ने भाग जाणार आहे का, नाही. तर आपण त्याच्या शेवटी 2 घेऊन बघूया. आता ह्या 2 ने भाग जातो, ह्या संख्येला 2 ने काय होतो, भाग जातो. पण 3 ने भाग जातो का, पुन्हा बेरीज करून बघायची. करा बेरीज. 5 आणि 4 9 6 15, 15 2 17, 17 9 26, 26 2 28, म्हणजे 28 3च्या पाड्यामध्ये नाहीच आहे, म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग जात नाहीये, हो की नाही. 3 ने भाग जात नाही म्हणजे ह्या संख्येला 6 ने देखील भाग जात नाही. समजले सर्वांना. ओके. त्यानंतर आपली पुढे आहे 7ची कसोटी. 7ची कसोटी आहे, जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकाने तयार झालेल्या संख्येतून पहिल्या 3 अंकांची संख्या वजा करून येणाऱ्या वजाबाकीच्या उत्तराला जर 7 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 7 ने पूर्ण समजतो. आता एक संख्या दिलेली काय दिलेलं आहे, वरील शेवटचे 3 अंक घेतले, काय झालेले आहे, 782, आणि सुरुवातीचे 3 अंक घेतले, किती झालेले आहे, 740. हे दोघांची वजाबाकी करून उत्तर किती आलंय, 42. आणि 42 ला 7 ने भागल्यानंतर काय होतं, 7 सकून 42 हे उत्तर आपलं येत आहे. समजलं सर्वांना. आणि अजून एक दुसरी एक 7ची आहे, जर 6 अंकी असेल तर. पण काय झालंय, दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या म्हणजे शेवटच्या अंकाची दुप्पट करायची. आता आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे, आपण करूयात. त्या अंकाची एकक स्थानच्या अंकाची काय करायची, संख्ये शेवटच्या अंकाची दुप्पट. 2ची दुप्पट किती झाली आहे, 4. आणि दुप्पट ही करून दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. म्हणजे तयार झालेल्या संख्येस 7 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला देखील 7 ने पूर्ण. मग आता ह्या पूर्ण संख्येतनं काय करायची आहे, राहिलेली संख्या कोणती आहे, 7. याच्यामधनं काय करायचं, 4 वजा करायचे. मग उत्तर किती येतं. आता परत परत मग तेच करायचं. काय करायचं, एकक स्थानी कायचा अंक आहे त्यातनं काय करायची, त्याची दुप्पट करायची, उर्वरित संख्येतून वजा करायची. मग हीच कसोटी करत करत शेवटी मग आपल्याला उत्तर येतं की त्या संख्येला 7 ने भाग जातो की नाही. खूप मोठी संख्या असल्यानंतर आता आपण 3 अंकी संख्या घेऊन पाहूया. समजा 724. आता आपल्याला माहित नाही या संख्येला 7 ने भाग जातो की नाही, तर शेवटचा जो अंक आहे त्याची काय करायची आहे, दुप्पट करायची. 4ची दुप्पट किती झाली, 8 झाली. तर मग आता 72 मधनं आपल्याला राहिलेली संख्येत ना दुप्पट वजा करायची. तर 72 मधनं आपण 8 वजा करूया. 12 8 गेले 4, आणि मग 6 64. मग 7च्या पाड्यात 64 आहे की 7 ने 64 ला भाग जातो का, नाही जात. तर समजलंय, म्हणजे ह्या संख्येला 724 या संख्येला 7 ने भाग जात नाही. समजलं. छोटे छोटे अंक घेऊन पाहिजे आणि 7ची कसोटी अवलंबून पाहिजे. नंतर 8ची कसोटी आहे, जर दिलेल्या कोणत्याही संख्येच्या शेवटच्या 3 अंकाला, म्हणजे 3 अंक कोणते असतात, एकक, दशक आणि शतक, त्या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 8 ने भाग जातो. आता खूप मोठा अंक दिलेला आहे, 3 अंक, एकक, दशक, शतक स्थानचे अंक कोणते झाले, 416. 416 ला काय झालं, 8 ने भागितल्यानंतर इथे भाग जातो, 52 उत्तर येतो. तर 8 ने भाग जात असेल तर ती आहे 8ची कसोटी. नंतर 9ची कसोटी बिनसारखीच आहे, दिलेले जे काही अंक आहेत त्या अंकांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर जे उत्तर येईल ते त्याला 9 ने भागल्यास बाकी 0 राहिली पाहिजे, म्हणजेच ती झाली 9ची कसोटी. ओके. 10ची कसोटी तर सर्वात सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो, मग कितीही मोठे असतो, एकक स्थानी 0 असला की त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो. आता आपण पाहणार आहोत 11ची कसोटी. जर दिलेल्या संख्येतील समस्थानाची बेरीज आणि विषम स्थानाची बेरीज ही 0 किंवा 11च्या पटीत येत असेल. आता सम म्हणजे कोणते आणि विषम म्हणजे कोणते सर्वांना माहिती आहे. आता बघा 1 3 आणि 5 किती झाले, यांची बेरीज करायची. 7 अधिक 6 अधिक 8. आता विषम समस्थानाची बघूया. 5 अधिक 5. आता यांची बेरीज करा. 7 आणि 6 13, 13 आणि 8 21, 21 आणि 5 आणि 5 किती झाले, 10. यांची वजाबाकी केल्यावर उत्तर काय येतं, 11. ती जर 11च्या पटीत असेल तर 11 ने भाग जातो. समजलं तुम्हाला. ओके. सम आणि विषम स्थानाची बेरीज करायची, जर त्यांची वजाबाकी करायची, वजाबाकी 0 आली किंवा 11च्या पटीत आली तर त्या संख्येला 11 ने निशेष पूर्ण भाग जातो. समजलंय सर्वांना. आताच आपण 2 3 4 5 6 म्हणजे 2 ते 11च्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. सर्वांना समजल्या असतीलच. जास्तीत जास्त सराव करायचा, मग हे कसोट्या एकदम पाठ होऊन जातील. उदाहरणासह त्याचं अनुकरण करायचं. पुढे पाहणार आहोत आपण क्रियांचा क्रम.
आता आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सर्व क्रिया माहितच आहे. आपण बेरीज वजाबाकी नेहमी करतो. मांडणी कशी करायची, कसं करायचं हे सर्व माहित आहे. पण जर आपल्याला पदावली आली थोडक्यात, तर आपण कोणत्या पद्धतीने करायचं आहे बघा. आणि चिन्हांचा विचार, जर समजा अधिक चिन्ह आलं, वजा चिन्ह आलं, तर कोणतं चिन्ह द्यायचं, त्यासाठी आपण ह्या क्रियांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. जर समजा आता आपल्याला सांगितलेलं आहे दोन समान चिन्ह असतील, समान म्हणजे काय, दोन अधिक असतील, दोन वजा असतील, तर काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. आता आपण उदाहरण घेऊया. 8+2. बघा इथे काही चिन्ह नाही म्हणजे काय, हे अधिकच आहे. जर संख्येला काहीच चिन्ह नसेल तर ते काय झालं, धनचिन्ह. मग आता इथे काय करायचे, दोन समान चिन्ह आले, 8 आणि 2 10. आता हेच -8 -2, इथे पण काय झालेलं आहे, दोन समचिन्ह आले, वजा वजा दोन समचिन्ह. मग काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. मग त्यांचं काय येणार आहे उत्तर 10. पण एवढं लक्षात ठेवायचंय की दोन वजाबाकीचे चिन्ह, मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते मात्र आपल्याला इथे द्यायचं आहे. बेरीज करायची मोठ्या संख्येला, इथे तर काही प्रश्नच नसतो. पण इथे मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते तुम्हाला इथे काय करायचं आहे, ते चिन्ह द्यायचं आहे. समजलंय सर्वांना? जर दोन समान चिन्ह असतील तर काय करायचं हे सांगितलेलं आहे. आता जर समजा विरुद्ध चिन्ह असतील तर काय करायचं. आता विरुद्ध चिन्ह म्हणजेच काय, एका संख्येला बेरीज असेल आणि एका संख्येला वजाबाकी असेल तर काय करायची असते, त्यांची नेहमी वजाबाकी. चला 8+2. आता हे 8ला अधिकचं चिन्ह आहे वजा, मग काय करायचं आहे आपल्याला, नेहमी विरुद्ध चिन्ह असल्यावर वजाबाकी करायची. 8मधनं 2 गेले किती झाले, 6 उत्तर. मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल, आता इथे मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, अधिकचं, म्हणून इथे काय. आता समजा तुम्हाला असं सांगितलं -8+2, चिन्ह तर विरुद्ध आहे, वजाबाकी तर करायची आहे. मग याचं उत्तर सुद्धा 6 येणार आहे. पण मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, तर वजाबाकीचं, म्हणून उत्तर येणार आहे -6. समजले सर्व क्रिया करताना बेरीज वजाबाकी कशी करायची ते समजले सर्वांना. आता जर तुम्हाला आता हे झालं, आता आपण गुणाकाराची क्रिया समजून घेऊया आणि मग क्रमाक्रमाने कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगते. आता ही बेरीज वजाबाकी ह्या दोन क्रिया आता आपण अभ्यासल्या. आता आपण अभ्यासणार आहोत गुणाकार. तर बघा गुणाकारामध्ये सुद्धा दोन समचिन्ह असतील, गुणाकार सुद्धा करायचा आहे आपल्याला. गुणाकारामध्ये सुद्धा दोन समचिन्ह असल्यास गुणाकाराचं जे उत्तर येतं त्याला सुद्धा काय द्यायचंय, धन असतात. दोन पूर्णांक संख्या जर धन असतील तर त्यांचं उत्तर पूर्णांक संख्या सुद्धा धन असते. दोन ऋण असतील तर त्याचं उत्तर सुद्धा काय येतंय, धन येतंय. पण दोन विरुद्ध चिन्ह असतील तर त्याचं उत्तर काय येतंय, मात्र ऋण. उदाहरण घेऊया आपण. 2×4 किती उत्तर येणार आहे, 8. -2 × याचं उत्तर देखील काय येणार आहे, 8. याचं चिन्ह धन आलं, एवढं लक्षात ठेवायचं. आता दोन विरुद्ध चिन्ह आहे, -2 × 4, तर इथे काय विरुद्ध चिन्ह येणार आहे, 8. पण चिन्ह कोणतं येणार आहे, वजाबाकीचं. जसं बेरजेमध्ये म्हटलं होतं आपण की मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल ते द्यायचं, इथे तसं नाही. तर विरुद्ध चिन्ह असल्यानंतर नेहमी ऋण चिन्ह द्यायचं आहे. समजले, गुणाकाराचं जसं आहे तसंच देखील भागाकाराचं पण आहे. जर दोन्ही पूर्णांक असतील तर काय येणार आहे, धनचिन्ह. दोन्ही ऋण असतील तर चिन्ह देखील ऋण, आणि विरुद्ध चिन्ह असतील तर चिन्ह येणार आहे ऋण. आपण भागाकार करून पाहूया. 24/6 उत्तर किती येणार आहे, 4. चिन्ह कोणतं येणार आहे, धन. -24/6 उत्तर सुद्धा काय येणार आहे, 4, धन येणार आहे. सॉरी इथे प्लस. तर इथे दोन विरुद्ध चिन्ह असतील, -24/6, तर इथं उत्तर काय येणार आहे, तर वजाच्या. गुणाकार आणि भागाकाराची क्रिया ही अशाच पद्धतीने आहे. समजले सर्वांना? आता एकापेक्षा आपल्याला अधिक क्रिया दिल्या असतील, एकाच संख्येत आता आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दिलेले असतील. अगोदर आपण बेरीज आणि वजाबाकी पाहूया आणि मग इतर एकत्रित करूया. बघा आता आपण उदाहरण घेऊया. -8 अधिक 13 अधिक 28 वजा 35 घेऊया. आता बघा इथे आपल्याला सगळीकडे काय आहे, बेरीज आणि वजाबाकी. जर उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन क्रिया असतील तर ज्या क्रमाने वजाबाकी बेरीज असेल त्याच क्रमाने आपल्याला ते काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता बघा -8 अधिक 13 म्हणजे इथे विरुद्ध चिन्ह आलेलं आहे, तर काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. मग 13मधनं 8 गेल्यावर किती राहिले, 7 आले. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, वेगळंच. आता अधिक
28 वजा 35. मग 28 मध्ये 7 मिळवा, किती झाले? 7 35 वजा 35, उत्तर किती येणार आहे आपलं? 0. कळालं सगळ्यांना? एक मिनिट, एक म्हणून आपण 13. तर 13 मधून 8 गेले, किती राहिलेले आहेत? 8 गेल्यानंतर इथे शिल्लक राहिलेले आहे 5. तर मग 28 आणि 5 किती येतात आपले? 33. किती येतात? 33. मग बघा, 33 मधनं आपल्याला 35 अधिक 33 वजा 35 किती येतात? काय करायचं? विरुद्ध चिन्ह असल्यावर आपण काय करतो? वजाबाकी. मग 35 मधनं 33 गेल्यावर किती राहतात? 2 राहतात. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? वजाबाकी. मग उत्तर काय आलं आपलं? -2. समजलं? म्हणजे बेरीज वजाबाकी ह्या दोनच क्रिया असतील तर ज्या क्रमाने क्रिया करायच्या त्या क्रमानेच क्रिया करायच्या आहे. नंतर जर त्याच्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी असे असेल, एक उदाहरण आपण घेऊया. तर आपल्याला सांगितलं 3 अधिक 5 गुणिले 5 भागिले 5. तर आता हे अगोदर आपण बेरीज करू शकत नाही. सुरुवातीला ज्या क्रमाने गुणाकार आणि भागाकार असेल त्या क्रमाने करायचं. मग हे 3 जसेच्या तसे ठेवायचे. अगोदर कोणती क्रिया करायची? आपल्याला गुणाकार. 5 5 25 भागिले 5. आता आपल्याला अगोदर बेरीज करायची का नाही? तर अगोदर काय करायचं आहे? भागाकार. 25 ने 5 ला भागल्यानंतर किती उत्तर येणार आहे? 5. 5 आणि 3 8 हे उत्तर येणार आहे. समजलं? जेव्हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असेल तर त्या उदाहरणामध्ये अगोदर बेरीज वजाबाकी न करता गुणाकार भागाकार ज्या क्रमाने असेल त्याप्रमाणे आपल्याला ते उदाहरण सोडवायचं आहे. ओके. आता आपल्याला नंतरचा प्रश्न आहे, आपल्याला जर कंस असेल तर कंसाचे प्रकार सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. कंस कोणकोणत्या वेगळ्या प्रकारच्या असतात. तर पहिला जो असतो तो असतो रेघी कंस. काय असतो? याला म्हटलं जातं रेघी कंस. दुसरा जो असतो तो साधा कंस. हा जो असतो तो महिरपी कंस. आणि हा जो असतो चौकट कंस किंवा मोठा कंस सुद्धा याला म्हटलं जात. आता आपल्याला कंसामध्ये कंस असे असतात की काय असतं मग? तर सर्वात अगोदर काय करायचं आहे? आतला कंस सोडवायचा आहे. उदाहरण आपण घेऊया एक. बघा, 15 गुणिले 2 अधिक वजा 4 गुणिले 5 भागिले वजा 5. आता आपल्याला सर्व कंस असे दिलेले आहेत. तर सर्वात अगोदर काय करायचंय? आपल्याला आतला कंस सोडवायचा आहे. ओके नाही? आता हे 2 घेऊया आपण. 15 गुणिले 2 30 अधिक 4 आणि 5 चा गुणाकार करूया. 5 चोक 20 कंसामध्ये मांडूया भागिले 45 सॉरी 5. भागिले 5. आता आपल्याला काय करायचंय? कंसामधलं चिन्ह अगोदर बदलून घ्यायचं आहे. अधिक वजा 2 विरुद्ध चिन्ह असल्यानंतर काय येणार आहे? कंसातलं चिन्ह जसंच्या तसं ठेवायचं आहे. भागिले 5. आता 30 मधनं 10 गेले आपले. किती? 20 गेले तर किती राहिले? 10. 10 भागिले 5. तर मग चिन्ह कोणतं येणार आहे? तर 10 ला 5 घातल्यावर उत्तर काय येणार आहे? 2. समजलं सर्वांना? तर आपल्याला दिलेल्या त्याच्यानुसार क्रियांचा क्रम सुचवताना बघा, रे कंचे भागू बेव असं म्हटलं जातं. रे म्हणजे रेघी कंस, मग दुसरा कंस म्हणजे साधा, मग गुणिले, मग भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रमाने आपल्याला काय करायच्या असतात? क्रिया अगोदर सोडवायच्या असतात. बघा, आता सुरुवातीला आपल्याला नमुना प्रश्न दिलेला आहे. नमुना प्रश्नावर अगोदर तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपण डायरेक्ट स्वाध्याय सोडवायला घेऊया. सराव संच 2.1 पान नंबर 72 सर्व विद्यार्थ्यांनी काढायचा आहे.
प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येस 11ने पूर्ण भाग जातो? आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत, तर त्यापैकी कोणत्या संख्येस 11ने पूर्ण भाग जातो? मग पर्याय बघायचे. पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला 99,999. मग आपल्याला काय 11ची कसोटी लागू करायची आहे? सम आणि विषम अंकाची काय करायची? ते सेम सेम आलेले आहेत, 3 वेळा 9 आलेले आहेत, म्हणून आपण 9 गुणिले 3 करू. वजा बाकी 9 गुणिले 2 वेळा आहेत समस्थानी, तर 9 त्रिक 27 वजा 9 दुणे 18. मग वजा बाकी करा, किती येतात? 27 मधून 18 केल्यावर 9 येतात. ते शून्य वजा बाकी किती आले पाहिजे? शून्य किंवा 11च्या पटीत. त्यामुळे पहिला पर्याय लागू होत नाही. दुसरा बघूया, 4,55,455. या सम आणि विषम स्थानचे अंक. तर बघा, 4 अधिक 5 अधिक 5 हे झाले विषम स्थानचे अंक. वजाबाकी समस्थानचे 5 अधिक 4 अधिक 5. करा बेरीज. 5 9 5 14. इथे पण 14. वजाबाकी किती आली? 0. एक तर त्यांची वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा 11च्या पटीत आली पाहिजेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 इज द करेक्ट आन्सर. बाकीचं तुम्ही करून पहा. बघा, तिसरा पर्याय आहे 22,200. किती येते? समविषय 4 वजा 2 2 उत्तर येते. इथे काय येते? 3 वजा 2 1 उत्तर येते. त्याच्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 2 हीच कसोटी आपल्याला 11ची लागू होते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. नंतर प्रश्न दुसरा आहे, स्टार दिलेला आहे. स्टारच्या जागी समान अंक असेल आणि त्या संख्येस 3 ने पूर्ण भाग जात असेल, तर स्टारच्या जागी लहानात लहान अंक कोणता? तर सर्वांनी लगेच 3 ने भाग जातो म्हणजे कशाची? 3 ची कसोटी लगेच लक्षात आली पाहिजे. काय आहे 3 ची कसोटी? तर काय करायचे? अंकांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आता बघा, आपण अंक घेऊया. बघा काय दिलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे स्टार, नंतर 8 4 2. कोणता अंक आहे बघा? अगोदर आपण काय करू? यांची बेरीज करून बघू. 8 आणि 4 12 आणि 2 14, 14 आणि 5 17. मग 17 मध्ये असा 17 कोणता अंक मिळवला ऑप्शन पैकी की ज्याला 3 ने भाग जाईल? पहिला ऑप्शन घेऊया. 17 मध्ये 2 मिळाल्यावर किती येतात? 19. 19 ला 3 ने भाग जातो का? नाही. तर 17 अधिक 1 किती झाले? 18. 18 ही संख्या 3च्या पाड्यात आहे, म्हणून या संख्येला भाग जातो. पुढे बघूया, 17 अधिक 3 बघूया. तिसरा ऑप्शन आहे 3. 17 अधिक 3 किती होतात? 20. 3च्या पाड्यात 20 आहेत का? नाही. पुढे बघूया, 17 अधिक 4 21. हे आणि 3 ने भाग जातो, पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? 3 ने पूर्ण भाग जात असेल असा लहानात लहान अंक कोणता? मग कोणता लहानात लहान अंक आहे? 4 हा लहान आहे की 1 हा लहान अंक आहे? म्हणून ऑप्शन नंबर 2 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. 21 ला 3 ने भाग जातो, पण तो 1 पेक्षा मोठा आहे. आपल्याला काय विचारलंय? लहानात लहान अंक विचारलेला आहे. बघा, नंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, 5 ने निश्चेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? माझ्या अगोदर तुम्ही सर्वांनी प्रश्न वाचून ठेवायचा आहे. लगेच 5 ची कसोटी लक्षात आली पाहिजे. काय आहे 5 ची कसोटी? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतात त्या संख्येला 5 ने भाग जातो. मग लगेच ऑप्शन बघायचं, कुठे आहे बरं? 0 एकक स्थानी 0 आणि 5 आहे का? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 त्याचे फक्त तेवढ्याच संख्येच्या एकक स्थानी काय आहे? 5 आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे, 2,54,516 या संख्येला कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? आता आपल्याला बघा पर्याय दिलेले आहे. बघा, आपण लिहून घेऊया. प्रश्न चौथा आहे, 2,54,516. आता आपल्याला ऑप्शन दिले, ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन काय आहे? 10. मग 10ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असतो? 0 असतो. मग आहे का एकक स्थानी 0? नाही, म्हणून ऑप्शन नाही. दुसरा आहे 5. 5 ची कसोटी काय आहे? एक सुद्धा नाही. तिसरा आहे 4. बघा, 4 काय? 4 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी असणारा संख्या 4 ने भाग जात असेल तर त्यात. मग 4 ने 16 ला भाग जातो का? हो, जातो. म्हणून 4 चौक 16. आता शेवटचा ऑप्शन बघूया आपण 3. बघा, बेरीज करा अंकांची. किती बेरीज येते? 2 5 7, 7 आणि 4 11, 11 5 16, 16 आणि 1 17, 17 आणि 6 23. त्यांची बेरीज येते 23. 23 ला 3 ने भाग जात नाही, म्हणून 3 सुद्धा नाही. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं अगदी बरोबर उत्तर आहे. नंतर 5वा प्रश्न पहा, 11ने निश्चेष भाग जाणारी पुढील पैकी संख्या कोणती? चला करा बरं स्टार्ट. पटकन वहीमध्ये सोडवायला सुरुवात करा. 11ची कसोटी सांगितली आहे. काय आहे? सम आणि विषम संख्यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. मग कोणती संख्या आहे बघा?
पहिला ऑप्शन घेऊया आपण 43,579. घ्या विषम स्थानचा अंक किती बेरीज झाली 9 9 18. 18 वजा समची किती आली 3 7 किती आली 10. याची वजाबाकी किती आली 8. म्हणून या संख्येने भाग जातो का नाही. दुसरा ऑप्शन घ्या 89,234. पटपट करता आलं पाहिजे. विषम स्थान 8 2 10 10 4 14 वजा 9 आणि 3 किती आली 12. वजाबाकी किती आली 2. हा ऑप्शन आहे का नाही. नंतर तिसरा ऑप्शन बघा 27,541. करा विषम स्थानचा अंक किती झाले बेरीज 7 आणि 8. वजाबाकी समस्थानचे 7 आणि 4 11. वजाबाकी किती आली आहे वजा 3 आहे का नाही. ऑप्शन 4 बघूया 95,876. ह्या विषम स्थानचा अंक किती झाली 9 8 17 17 6 23 वजा 5 आणि 7 किती होत आहेत 12. तर वजाबाकी किती आली आहे 11. म्हणजेच 11ची कसोटी लागू होते. त्यांची बेरीज एक तर 0 आली पाहिजे किंवा 11च्या पटीत किती 11ने भाग जाणारी संख्या 11 दूने 22 33 असे आले तर त्या संख्येला 11ने भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके समजले सर्वांना. ओके नंतरचा प्रश्न आपण बघूया. संख्या दिलेली आहे संख्येस 8ने निश्चित भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. सर्वांना 8ची कसोटी माहिती आहे. काय आहे 8ची कसोटी. अगदी बरोबर ज्या संख्येच्या 3 अंक बघायचे एकक दशक आणि शतक. चला अंक लिहून घेऊया आपण. कसोट्या पाठच पाहिजे सर्वांच्या त्याशिवाय पटपट हे उदाहरण सोडवता येणार नाही. आता आपल्याला इथे कोणता अंक असेल बरं की ज्या संख्येला काय होईल 8ने भाग जाईल. मग आता बघा 442. 8ने भाग जातोय का बघा 8 45. 8च्या पाड्यात 42 आहेत का नाही. म्हणून पहिला ऑप्शन नाही. दुसरा घ्या भागिले 8. 8 पंचे 40. खाली किती राहत आहे 62. 8च्या पाड्यात 62 आहेत का नाही. तिसरा पर्याय घ्या 4. 4च्या ठिकाणी काय घेणार आहे स्टारच्या ठिकाणी घेतलाय 2. द्या भाग 8 पंचे 40. 22. 8च्या पाड्यात 22 आहेत का नाही. चौथा ऑप्शन घ्या 7. 472 होत आहे 8 पंचे 40. खाली किती राहत आहेत 7. पूर्ण येते 2. 8च्या पाड्यात 72 आहे का 8 9 72. बघा म्हणून स्टारच्या जागी कोणती संख्या आली पाहिजे इथे स्टारच्या जागेवर तर ऑप्शन नंबर 4. जर आपण 7 घेतले तर त्या संख्येला निश्चेष 8ने भाग जातो. समजल्या सर्वांना 8ची कसोटी समजलीये. ओके नंतर पुढचा आहे प्रश्न 8वा. या संख्येला 11ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणते अंक असला पाहिजे. करा पटकन. सम विषम अंकांची वजाबाकी किती आहे. विषम स्थानी कोणता अंक असेल बघा 8 3 3 9. आता विषम स्थानचे अंक कोणते झाले हे आणि हे. ह्या तिघांची बेरीज करा किती होते 8 अधिक 9 बरोबर किती येते. आता इथे स्टार पण येतोय हे 17 वजाबाकी समस्थानी कोणते येतात 3 3 6. मग आता स्टारच्या जागी आपण कोणता अंक घेतला समजा 9 घेतला तर किती होत आहे 26. 26 वजा 6 किती येत आहेत 20. म्हणून 11च्या पटीत आहे का नाही. दुसरा घ्या आता यांची बेरीज 17 येते. आपल्याला स्टारच्या जागी ऑप्शनचा नंबर टाकायचा आहे. बघा 3 टाका बघा 17 आणि 3 किती येत आहेत 20. 20 वजा 6 किती झाले 14. हा ही ऑप्शन नाही. पुन्हा स्टारच्या जागी काय 0 घेऊन बघा आणि वजा 6. स्टारच्या जागी किती आले 17. 17 वजा 6 किती आले 11. म्हणजे 11च्या पटीत आले म्हणून स्टारच्या जागी कोणता अंक असेल 0 असेल तर त्याला 11ने काय होतो निश्चेष भाग जातो. समजतंय ना सर्वांना. कसोट्या लक्षात ठेवायच्या आहेत फक्त. आता 9वा प्रश्न आहे. इथे सुद्धा स्टार दिलेला आहे. स्टारच्या जागी कोणता अंक असेल की त्यामुळे काय होईल निश्चेष भाग जाईल. 9ची कसोटी सर्वांना माहित आहे. सर्व अंकांची काय करायची आहे बेरीज करायची आहे. बघा बरं काय ती बेरीज बघा 9 3 आणि ते स्टार दिलेला आहे. आपण राहिलेल्या अंकाची सगळ्या अंकाची बेरीज करू. किती झाले 9 3 12 12 3 15 15 आणि 1 16 16 आणि 8 किती झाले 24. आता 24 मध्ये किती मिळवल्यानंतर 9ने भाग जाईल. 24 मध्ये जर 2 मिळाले तर किती येतात 26. मग 9ने भाग जातो का नाही. 24 मध्ये ऑप्शन मधले घेतले का 2
24 मध्ये 3 मिळवले तर किती उत्तर येतं 27. 27 ला 9 ने भाग जातो का? हो. तिसरं ऑप्शन घेऊया. 24 मध्ये 4 मिळवूया 28. 9 ने भाग जातो का? नाही. शेवटचा ऑप्शन घेऊया 5. 24 अधिक 5 किती झाले? 29. 29 ला भाग जातोय का? नाही. म्हणून ह्या जागेवर कोणता अंक असला पाहिजे? 3. तर त्या संख्येला काय होतो? 9 ने निश्चेष भाग जातो. ओके. नंतर पाहूया या संख्येस 12 ने निश्चेष भाग जातो तर त्या ठिकाणी कोणता अंक असला पाहिजे? आता बघा 12ची कसोटी आठवतीये. ओके. ज्या संख्येला 2 ने पण आणि 3 ने दोघांनी गेला पाहिजे. नुसता 2 ने जाऊन उपयोग नाही किंवा नुसता 3 नेही जाऊन उपयोग नाही. तर 2 आणि 3 ह्या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. आता आपण संख्या बघूया काय आहे. 5, 8, 4 स्टार दिलेला आहे आणि नंतर 2. या संख्येला कशाने गेला पाहिजे? 2 व 3 ने भाग गेला पाहिजे. आता 2 ची कसोटी शेवटी 2 आहेत म्हणजे 2 ने भाग जातो. आता राहिला प्रश्न कोणता? 3चा. मग आता बेरीज करा. 8 5 13, 13 4 17, 17 2 19. बेरीज किती? ते 19. मग आता ऑप्शन पैकी कोणता अंक त्यामध्ये मिळवल्यास आपल्याला 3 ने भाग जाईल बरं? 19 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 20 येते. त्याला 3 ने भाग जात नाही. 19 मध्ये जर आपण 3 मिळवलं तर उत्तर काय तर 22. त्याला 3 ने भाग जात नाही. नंतर ऑप्शन घेतला 19 अधिक 5 किती येत आहे उत्तर? 24. याला 3 ने 3 8 हे 24. 26 ला 3 ने भाग जातो का? नाही. म्हणून स्टारच्या जागी कोणता अंक असल्यावर त्याला 6 ने भाग जाईल? तर स्टारच्या जागी 5 असेल तर त्या संख्येला 2 आणि पण जातो आणि 3 आणि भाग जातो. म्हणजेच ज्या संख्येला 2 आणि 3 आणि भाग जातो त्या संख्येला 6 ने देखील भाग जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नंतर 11वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 या संख्येने निश्चित भाग जातो? आता आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. मग कोणत्या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग आता 6ची कसोटी आत्ताच झाली आपली. ज्या संख्येला 2 ने आणि 3 नेही भाग जातो. मग ऑप्शन बघायचे. आता बघा 2 ने तर सगळ्या ऑप्शनला भाग जातोय. कारण काय आहे त्यांच्या एका स्थानी एकाच्या 2 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 2 म्हणजे 2 4 6 8 सगळे ऑप्शन. आता आपल्याला फक्त 3 ची कसोटी लावायची आहे. तर मग काय करायचंय? 3 ची कसोटी बेरीज करून पाहिजे. तर पहिला ऑप्शन काय आहे? 5342. बेरीज करा. 5 आणि 3 8 आणि 12 2 14. पहिला नाही. 2536. बेरीज करा. 2 5 7 आणि 3 10 आणि 6 16. म्हणजे ह्याला पण 16ला देखील 3 ने भाग जात नाही. 5658. बेरीज करा. 6 5 11, 11 5 16, 16 आणि 8 किती झाले? 24. ह्या संख्येला 3 ने भाग जातो. शेवटचा पर्याय बघूया. 9352. बेरीज करा. 9 3 12, 12 5 17 2 19. या संख्येला भाग जात नाही. म्हणून एक तर यांच्या एका स्थानी काय आहे? 0 2 4 6 8 2 ने भाग जातो आणि 3 ने सुद्धा भाग जातो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मधील 5658 या संख्येस 6 ने निश्चित भाग जातो. प्रश्न 12वा आहे बघा. 9 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? मग काय दिलेलं आहे? इथे पण आपल्याला जस्ट बेरीजच करायची आहे. किती सोपं आहे पहा. अगोदर ह्या अंकांची बेरीज करून घेऊया. 3 5 6, 6 7 13. आता 13 मध्ये ऑप्शन मध्ये काय मिळवावे? पहिला ऑप्शन मिळाला तर बेरीज येते 17. 17ला 9 ने भाग जात नाही. 13 मध्ये 5 मिळवा. 18. 18ला 9 ने भाग जातो. 9 2 18. पुढे घ्या. 13 मध्ये 6. 13 मध्ये 6 मिळवा. किती येते? 19. 19ला भाग जात नाही. 13 मध्ये 7 मिळवा. उत्तर येते 20. 20ला 9 ने भाग जात नाही. म्हणून 5 स्टारच्या जागी जर 5 हा अंक असेल तर त्याला 9 ने भाग जातो. नंतर प्रश्न 13वा आहे. खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य असेल? अगदी सोपं आहे. 3 ने विभाज्य. 3 ची कसोटी पुन्हा एकदा बेरीज करायची आहे. तर बेरीज करा. 7 आहे 4 7 चौक 28. 3च्या पाड्यात आहेत का? नाही. तर दुसरा ऑप्शन बघूया. 16484. पटपट बेरीज करायची. किती बेरीज येते? 11. 7 4 11, 11 8 19, 19 4 23. नाही. नंतर तिसरा ऑप्शन 11396. 2 2 3 5, 5 9 5 14, 14 6 किती येते? 20. नाही. नंतर 12345. बेरीज करा. 3 3 3 6, 6 4 10, 10 5 15. 15ला 3 ने भाग जातो म्हणून ऑप्शन नंबर 4. समजले? आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे. क्रिया केव्हा कधी कशा सोडवायच्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यावर आधारित उदाहरण आहे बघा. बघा पहिलं उदाहरण आहे. लिहून घेऊया आपण. 216 भागिले ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे 24 वजा 6 अधिक 2 गुणिले 23 वजा 14 वजा 6.
आता मग आपल्याला सोडवायचंय काय आहे, सुरुवातीला कोणती क्रिया करायची, कंसामधली क्रिया करायची, हे जसंच्या तसं ठेवा. कंस अगोदर सोडून घ्यायचा आहे. म्हणजे 24 मधनं 6 वजा केल्यावर किती येतात, अगदी बरोबर 18. मोठ्या संख्येला चिन्ह कोणताही धन, त्याच्यामुळे चिन्ह बदलत नाही. अधिक 2, नंतर 2 गुणिले, आता ब्रॅकेट सोडवायचा आहे आपला, 23 वजा 14 वजा 10. मग तुम्ही एक तर 2 समान अंकाची सुद्धा करू शकता. 14 आणि 6 किती होत आहेत, 20. आणि मग नंतर सोडू शकता. 23 वजा 20 गेल्यानंतर किती राहिले, 3. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, प्लस. ओके, आता आपल्याला भागाकार करावा लागेल. मग 216 जर 18 ने भागितल्यानंतर किती भागाकार येणार आहे, 18 एके 18, किती उरले खाली, 3, 36. 18 दुने 36, 216 भागिले 18 किती आलं, 12. 12 अधिक, आता हा गुणाकार करून घ्यायचा आहे, 3 दुने 6. ओके, आणि मग 12 आणि 6 उत्तर किती येते आपलं, 18. पर्याय क्रमांक 4. समजल्या सर्वांना, कोणत्या क्रिया आपण अगोदर केल्या पाहिजे. नंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. बघा, -5 अधिक, मोठ्या कंसामध्ये दिलेला आहे, पुन्हा छोटा कंस दिलेला आहे, 9 गुणिले -3 अधिक 6 गुणिले 11 कंस पूर्ण भागिले 13. मग सगळ्यात अगोदर आपण आतला कंस सोडणार आहे, अगोदर ह्या दोन्ही क्रिया करणार आहोत, मग आता ह्या दोन्ही क्रिया करणार आहोत. बाकीचे जसंच तसंच ठेवायचं आहे. 9 त्रिक 27, बघा विरुद्ध चिन्ह आहे म्हटल्यावर चिन्ह कोणतं येणार आहे, 9 त्रिक 27 वजा 27 अधिक 11 सक 66, इथे काय वेळाचं चिन्ह नाही आहे. नंतर भागिले 13, अगोदर मोठा कंस आपण सोडून घेऊया. आता वजा 27 आणि अधिक 66, मग विरुद्ध चिन्ह आलेले काय करायचे आहे, वजा बाकी, म्हणजे 66 मधून आपल्याला किती वजा करायचे, 27. मग किती येणार सांगा बरं, 66 मधनं आपण जर 27 वजा केले तर 16तनं 7 गेल्यावर किती राहतात, 9. आणि 5तनं 2 गेल्यावर 3. मोठ्या चिन्हाला कोण संख्येला चिन्ह आहे, धनचिन्ह, भागिले 13. हे अगोदर, मग आता आपल्याला हे उदाहरण अगोदर सोडून घ्यावं लागेल. झालं 33 39 भागिले 13 किती येणार, वजा 5 अधिक 3, विरुद्ध चिन्ह आहे, मग काय करायचं आहे, वजा बाकी. 5तनं 3 गेले 2, मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह, वजा. मग उत्तर आले आपलं -2. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. बघा, पुढचा प्रश्न सोडूयात आपण. -45 ब्रॅकेटमध्ये 24 वजा महिरूपी कंस दिलेला आहे 8 अधिक 2 7 वजा 6 वजा 3 महिरूपी कंस पूर्ण, आणि मग मोठा ब्रॅकेट देखील कम्प्लीट. मग सगळ्यात अगोदर आपल्याला कोणता सर्वात आतला कंस सोडायचा आहे, बाकीचे जसेचे तसेच ठेवायचे आहे. रेगी साधा, मग महिरूपी. 7मधनं 6 गेल्यावर किती राहिले, 1 राहिला, वजा 3 कंस पूर्ण. मग आता काय करायचंय आपल्याला, 45 वजा 24 वजा, आता आपल्याला हा गुणाकार अगोदर करून घ्यायचा आहे, 8 अधिक 2 एक दे, आणि वजा 3. आता आपल्याला अगोदर महिरूपी कंस सोडवायचा आहे, हो की नाही, मग महिरूपी कंस अगोदर सोडून घेऊया. 8 अधिक 2 10, 10 वजा 3, हा महिरूपीच आहे बरं का आपला. 24 वजा 10तनं 3 गेल्यानंतर किती राहिले, 7. 45 वजा 24 मधनं 7 गेल्यावर किती राहिले, 24 वजा 7 करा, 14तनं 7 गेल्यावर किती राहिले, 7. 17. मग आता आपल्याला शेवटी काय राहिलेले आहेत, 45 वजा 17 बेरीज 15तनं 7 गेल्यानंतर किती राहिलेले आहेत, 8. 28. उत्तर आलं आहे आपला 28. पर्याय क्रमांक 3. जोपर्यंत आपण जी क्रिया जशी सांगितली तशी सोडत आपलं उत्तर बरोबर येणार नाही, त्यामुळे सर्वांनी केअरफुली आपल्याला जे काही
क्रियाचे आपल्याला क्रम सांगितलेला आहे त्याच क्रमाने आपल्याला उदाहरण सोडवणं खूप आवश्यक आहे. आता आपण एक फक्त शेवटचं बाकीचे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. एक शेवटचं उदाहरण मी सोडवते. उदाहरण आहे 17व. मग राहिलेले 3 उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. 8 अधिक 3 महिरूपी कंस आहे 9 भागिले 13 वजा 10 महिरूपी कंस कंप्लीट अधिक 5 बरोबर. सर्वात अगोदर आपल्याला आतला कंस सोडायचा, मग बाकीच्या क्रिया जशाच्या तशाच ठेवायच्या. 13तनं 10 वजा केल्यानंतर किती राहिले? 3 राहिले. महिरूपी कंस अधिक 5. तर आपल्याला काय करायचंय? सुरुवातीला महिरूपी कंस सोडवायचा आहे. मग 9ला 3ने भागितल्यावर उत्तर किती येतं? ते आपल्याला कंस. आता आपल्याला महिरूपी कंस मधलं उदाहरण सोडवायचं. 3 त्रिक 9 अधिक 5. तर आपल्याला सगळीकडे दिली जाईल, क्रमाक्रमाने करून घ्या. 9 9 17 17 5 22. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. समजल्या सर्वांना? राहिलेली 3 उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायची आहेत. अगदी सोपं आहे, फक्त दिलेल्या क्रमानुसार तुम्हाला ती उदाहरणं सोडवता आली पाहिजे. समजले सर्वांना? ओके बाय.